आत्मिक विषय. आधी दैविक विषय काय? आधी दैविक विषय जो आहे तो असा आहे की ही जी पंचमहाभूतं आहेत, या पंचमहाभूतांना आम्ही देवता म्हणतो. आता एक अधिदैविक संकट आम्ही भोगतोच आहोत. सगळा जून महिना गेला, अजून पावसाचा थेंब नाही. म्हणजे आमच्यावरती अवकृपा आहेच अधिदेवतेची. कुणाची? तर त्या वरुणराजाची अवकृपा आहे आमच्यावर. म्हणून आमचा महिना गेला तरी आम्हाला पाऊस आला नाही. ही जी पंचमहाभूतं आहेत, या पंचमहाभूतांच्यामुळे या पृथ्वी तलावरचं जे जीवन चालतं, त्या जीवनाला सुखी आणि दुःखी दोन्ही करण्याचं सामर्थ्य त्या पंचमहाभूतांच्या ठिकाणी आहे. तीच पंचमहाभूतं या देहामध्ये आहेत. त्याच पंचमहाभूतापासून हा देह तयार झालेला आहे. या देहाच्या ठिकाणी सुद्धा सुखदुःख निर्माण करण्याचं काम ही पंचमहाभूतच करतात. आणि त्यामुळे ज्याला या पंचमहाभूतांचं रहस्य समजलंय आणि ज्याला या पंचमहाभूतांना नियंत्रणात ठेवण्याचं सामर्थ्य आलंय किंवा त्यांना आपलंसं करण्याचं सामर्थ्य आलेलं आहे, ती जी व्यक्ती आहे ती अधिदैवताच्या पातळीवरती कार्य करणारी आहे. आणि म्हणून एकच रामाचा मंत्र आहे. कुणी म्हणतो तो तुमचा राम देव आम्ही मानत नाही, नका मानू. पण रशियासारखा कम्युनिझमचा प्रभाव असताना सुद्धा तो देशही म्हणत होता की आमच्याकडे रामराज्य यावं. म्हणजे अधिभौतिक पातळीवरती राम त्यांना मान्य आहे, राजा म्हणून भौतिक पातळीवर राम मान्य आहे. आधी आत्मिक पातळीवरती समर्थ म्हणतात तो पूर्ण काम राम, माझा आत्मा राम आहे. तो आधी आत्मिक पातळीवरचा राम आहे. आधी दैविक पातळीवरचा राम आम्ही रामरक्षा म्हणतो. मंत्रमय स्तोत्र आहे. आपण त्या स्तोत्राच्या सुरुवातीलाच म्हटलंय की ही रामरक्षा पूर्ण मंत्रमय आहे. आणि ह्या रामरक्षेच्या पठणाने काय होतं, सगळी फळं आम्ही अनुभवतो. आमच्या आयुष्यामध्ये ह्या मंत्रांच्या पठणाचे लाभ काय आहेत ते आम्ही अनुभवतो. हे सगळं जे शास्त्र आहे, हे सगळं जे विज्ञान आहे, त्या अक्षरांमधून, त्या छंदामधून, त्याच्या निर्मितीमधून, त्या ऋषींनी जे सामर्थ्य मंत्रामध्ये निर्माण करून ठेवलेलं, जे सामर्थ्य तंत्रामध्ये निर्माण करून, यज्ञ तंत्र आहे, जे सामर्थ्य त्यात निर्माण करून ठेवलेलं आहे, ते सामर्थ्य आम्हाला ज्याच्या माध्यमातून मिळतं ते माध्यम जे आहे ते माध्यम अधिदैविक आहे. आणि त्याचा संबंध मंत्रशास्त्र, त्याचा संबंध तंत्रशास्त्र याच्याशी आहे. आपल्याला त्या विषयाचा जरा अधिक खुलासा करता आला असता, पण आपण तो आता वेळेच्या अभावी करू नाही शकणार, कारण सगळा पुढचा कार्यक्रम आणखीन पुढे पुढे जाईल आणि वेळ तर आपल्याला गाठायची आहे. त्यामुळे त्या वेळेच्या आत सगळं झालं पाहिजे. तर सगळ्यात अवघड, सगळ्यात सेन्सिटिव्ह, सगळ्यामध्ये अत्यंत सूक्ष्मतेने ज्या विषयांचं ग्रहण करावं लागतं ते हे योग, मंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र हे विषय. दुर्दैवाने आज समाजामध्ये त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि अभ्यास असणारी अधिकारी माणसं नाहीत. परंतु त्या कार्याला किंवा त्या कार्यावर किंवा त्या विषयावर पुष्कळ प्रकाश टाकण्याचं काम महर्षी विनोदांनी केलं. आपल्या जीवनामध्ये त्याचे प्रयोग केले. लोकांना त्याचं यश, आता आदितीताईंनी सांगितल्याप्रमाणे की एक आवाहन आहे व्यास महर्षींचं, सत्पुरुषांना आवाहन करून त्याचा लाभ एकट्याने घ्यायचा का सत्पुरुषांना आवाहन करून त्याचा लाभ सगळ्यांना द्यायचा. ही जी भूमिका आहे ती भूमिका चिंतनाची, की हे सत्पुरुषांकडनं घडतं. स्वतःच्या साधनेकरता कुणाला तरी जे सामर्थ्य मिळवण्याकरता ज्या कोणत्या देवतेला आवाहन करून आपलं सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न मंत्रशास्त्र करू शकतं. मंत्रामध्ये वाणी उत्तम करण्याकरता मंत्र आहेत, शरीर सुदृढ करण्याकरता मंत्र आहेत, न खाता पिता दीर्घकाळपर्यंत तपश्चर्या करण्याकरता मंत्र आहेत. काय नाही आहे, ज्याचा ज्यांनी अभ्यास करावा त्या अभ्यासाने त्याचा लाभ उठवावा असं ह्या विषयामध्ये आहे. परंतु त्यांचं मोठेपण सांगून माझा विषय संपवते की व्यास महर्षी मला अनुकूल होतील, त्यांना ते अनुकूल असतीलच. म्हणजे ते मला अनुकूल होतील हा महर्षी विनोदांच्या विचाराचा भाग नाही आहे, ही त्यांच्या जीवनातली वास्तवता आहे.
की व्यास महर्षी अनुकूल आहेत म्हणूनच इतकी विद्वत्ता, म्हणूनच इतकं महात्म्य त्यांच्या ठिकाणी प्रकट झालं. पण जे मला प्राप्त झालं आहे ते सगळ्यांना मिळावं ही जी संतांची भावना आहे की बुडत हे जन देखवेना डोळा म्हणून कळबळा येतो म्हणून, की एकटे नाही. म्हणून रामानुजाचार्यांसारख्यांनी मंत्र मिळाल्याबरोबर मंदिराच्या कळसावर जाऊन तो मंत्र लोकांना जोर जोरात सांगितला की बाबांनो, कल्याण करणारा मंत्र मला मिळाला आहे, या मंत्राने आपण आपलं कल्याण करून घ्या. आणि त्यामुळे विषय मांडण्यासारखे पुष्कळ आहेत किंवा हाही विषय पुष्कळ सविस्तरपणे मांडण्यासारखा आहे. पण महर्षी विनोदांचं, व्यास महर्षींचं स्मरण करताना एक आज आमच्या समोर आध्यात्मिक क्षेत्रातला अभ्यास, आधी भौतिक पातळीवरचा आचारसंपन्न अभ्यास, यामध्ये अधिदैविक पातळीवरचं जे विलक्षण सामर्थ्य ह्या जगामध्ये पसरून राहिलेलं आहे, त्या सामर्थ्याला नेमकेपणाने गोळा करून आपल्यापर्यंत आणणं आणि त्याचा लाभ अनेकांना देणं, हे जे शास्त्र आहे ते दुर्दैव. ज्या शास्त्रावरचं काम महर्षी विनोदांनी केलं आणि त्याच्याविषयी माझ्या अंतःकरणात फार आदरभाव आहे, म्हणून त्याचं स्मरण करून मी आज त्यांना माझी श्रद्धांजली वाहते आहे. आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचं स्मरण या त्यांच्या ज्ञानातून करावं असं मला वाटलं. म्हणून हा विषय मी थोडासा म्हणजे आउट ऑफ ट्रॅक म्हणा असा जरा बाजूला जाऊन आपल्यापुढे मांडला. कारण आपल्यापुढे नाही मांडला तर कोणापुढे मांडायचा, आणि म्हणून मी आपल्यापुढे आवर्जून तो विषय मांडला. आपण इतक्या प्रेमाने तो ऐकलात आणि कदाचित आपल्याला त्याच्यावर विचार करावा असा वाटला तर मला फार आनंद वाटेल. कारण आज हे फार एक चांगलं शास्त्र आमच्या देशामधलं आम्ही जरा उपेक्षित ठेवलेलं आहे. असो, कितीही बोललं तरी कमीच आहे. त्यामुळे आपले गुरुवर्य आणि ही परंपरा समर्थपणे पुढे चालवणारे आदरणीय संप्रसादजी विनोद यांना नमस्कार करून मी माझं बोलणं संपवते. आत्ताच डॉक्टर सौ कल्याणी नामजोशी यांनी त्यांचे अनेक विषयांवरचे वेगवेगळे विचार आपल्याकडे पुढे मांडले आणि आपल्याला अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. पण आजचा वेळ आपल्याकडे थोडासा कमी असल्यामुळे आपल्याला ते आवर्त घ्यावं लागलं. तरी मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानते. आता डॉक्टर सौ रुजुता विनोद यांच्या हस्ते महर्षी न्यायरत्न विनोद व डॉक्टर सौ रुजुता विनोद यांच्या ई ग्रंथाचं प्रकाशन होईल. हां, प्रकाशन हार्ड कॉपीचं नाही आहे, ई बुक्सचं प्रकाशन आहे. ते ऑलरेडी बुकगंगा या वेबसाईटवर झालेलं आहे. त्याच्याविषयी थोडक्यात हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देते आणि नंतर मग 3G लावलं आहे तर पटकन नेट लागलं तर तुम्हाला लाईव्ह पण दाखवते. आवाज शेवटपर्यंत ऐकू येतोय का? अजून थोडं मोठ्यांदा बोलू? या त्या 2 लिंक्स आहेत. तुम्ही बुकगंगावर गेला आणि रुजुता विनोद पब्लिकेशन असं टाईप केलं की एक 32-34 पुस्तकांची यादी तुम्हाला दिसेल. आणि सिद्धाश्रम प्रकाशन असं टाईप केलं की जी सिद्धाश्रम प्रकाशनाने आधी पब्लिश केलेली आहे त्याच्या बाहेर हार्ड कॉपीज आहेत, तर ती काही 1-4 ई बुक्स तुम्हाला दिसतील. बुकगंगावर हे बुक आपल्याकडे डाउनलोड कसं करून घ्यायचं ह्याची हेल्प तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हेल्पमध्ये ह्या सगळ्या लिंक्स दिसतील आणि यू विल गेट द गायडन्स. इट्स व्हेरी इझी. हार्डबुकपेक्षा ई बुकचा ॲडव्हान्टेज असा आहे की चोरीला जाण्याची भीती नाही, गहाळ होण्याची भीती नाही, कागद फाटण्याची भीती नाही, आउट ऑफ प्रिंट होण्याची भीती नाही.
पुस्तक माझ्याजवळ नाही असं म्हणायची काही कारण नाही, कारण यू कॅन टेक इट एनिवेअर. USB घेतलं की झालं. सो कीपिंग विथ द करंट requirement, we have gone into publication of e-books. व्यासांविषयी बोलत नाही. मागच्या वर्षी मी सलग मला वाटतं अर्धा पाऊण तास बोलले होते. त्याच्यावरचं हे पुस्तक आहे ई-बुक. आता ही दोन मी एकत्र केली, भगवंताचे अनंत अवतार आणि गॉड मॅन रिलिजन. आपल्याला दशावतार माहिती असतात. व्यासांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा वेळ आहे मला. तर ते अभ्यासताना असं लक्षात येतं की अरे नाही, प्रचंड अवतार झालेत, अनंत अवतार झालेत. आणि मग मी करतच गेले आणि मग हे अवतार का होतात बुवा, मग एवढे अवतार होऊ नये, दुर्जन कसे काय तसेच राहतात, मला प्रश्न पडला. मग तो मी जो शोध घेतला त्याच्याविषयीचं हे पुस्तक आहे. सगळं सांगत नाही तर तुम्ही पुस्तक कसं काय घेणार. गॉड मॅन रिलिजन हे इंग्लिशमधलं आहे. माझे काही पेशंट जे ज्यांना मराठी समजत नाही किंवा जे भारताबाहेरचे आहेत त्यांच्यासाठी म्हणून हे लिहिलं आहे. अगदी छोटं आहे. त्याच्यामध्ये गॉड क्रिएटेड मॅन, मॅन क्रिएटेड रिलिजन. पण मॅन म्हणजे कोण, कॉमन मॅन? नो, सेंट्स. म्हटलं तर मनुष्य देह आहे, पण त्या देहामध्ये परमेश्वर आहे. तो दिसतो तुमच्या आमच्यासारखा, पण त्याचा पत्त्या लागत नाही. आणि हे संत हे आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं आणि परमेश्वर यातला दुवा आहे. तर त्यांना ओळखणं कर्मकठीण आहे, जवळजवळ अशक्य आहे. आता तर संत दिसणारच नाहीत. आता फक्त सूक्ष्म असा मौनी अवतार आहे, कारण अवतार घेण्यासारखी परिस्थितीच नाही आहे. जे स्वतःला साधू संत म्हणवतात त्यांच्याविषयी बोललेलं बरं. त्या व्यासांच्या प्रचंड 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 वाङ्मयात काय काय सांगायचं. त्यातला जो शेलका भाग आहे की जो मला प्रश्न पडला होता की काय आहे, काय 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 युग आहे, काय काळ आहे, काय चाललंय, काय सगळं हे कुठं जाणार. आता तर काय अवई अशी उठली की डिसेंबरमध्ये जग बुडवणार, मायन संस्कृतीचा चुकीचा अर्थ लावून. पंचांगामध्ये लिहिले छे आता तर कुठं कलियुग सुरू झाले, आता 5000 वर्ष झाले, अजून लई लई टाईम आहे. व्यासांनी कलियुगाचं जे वर्णन लिहिलेलं मी वाचलं आणि मी म्हणलं की अक्षरशः जणू काही आरसा दाखवावा इतकं सुरेख वर्णन आहे. म्हणलं अरे मग आपल्याला प्रश्न पडायचं कारणच नाही, हे असं होणारच होतं. ह्याच्याही पेक्षा भयंकर काळ येणार आहे. मी इन्स्पायर कशाने झाले तर नाव और नेवर. आत्ता मी जर काही धडपड केली नाही तर पुढच्या भयंकर काळामध्ये माझं निभावं लागणार नाही. आत्ताच देवाच्या आठवणीनं अवघड झाले, त्यामुळे नाव और नेवर आत्ताच मला काहीतरी करायला लागेल तर मला ह्या कचाट्यातनं सुटता येईल. तर कलियुग हे बेस्ट युग असं व्यासांनी सांगितलंय. त्याच्याविषयी हा युगधर्म आहे. 4 युग धर्म म्हणजे काय, त्याचे 4 पाय, कलियुगामध्ये काय होतं वगैरे डिटेल्समध्ये वर्णन आहे. सनातन कालगणनेमध्ये मी जेव्हा डिस्कवरी किंवा अशा काही ह्याच्यामध्ये पाहते आणि असं म्हणतात की नाही अमुक अमुक ठिकाणीच फक्त देवांचे अवतार आहेत किंवा हेच शेवटचं, ह्याच्या पलीकडे इतिहासच नाही, मला आश्चर्य वाटतं. असं कसं काय. अरे सनातन इतिहास आहे आपला. किती युग गेली त्याला काय काय म्हणजे गणनाच आपण करू शकत नाही. ब्रह्मवर्ष काय, विष्णुवर्ष काय, शिववर्ष काय. तुम्ही नुसते शून्य समोर मांडत गेला ना तर डोकं फिरायला लागतं. काय प्रचंड गणित करून ठेवलं आहे. तर ही जी सगळी कालगणना आहे ही आपण एकदा समजून घ्यावी. आणि मग या तुलनेमध्ये हे कलियुग, या कलियुगातला आजचा दिवस आणि आजचा सेकंद, एवढाच जे आपल्याला फ्रीडम आहे छोटासा, हे आपण काय निवडायचं. दोन्ही दिलंय आपल्या पुढे. फ्रीडम आपल्याला दिलंय मनुष्य म्हणून. जे आपण चूज करू त्याच्याप्रमाणे आपल्या पुढे काय होणार ते वाढवून ठेवलंय. पिंड जिज्ञासा असं एक पुस्तक आहे.
ते पुस्तकाचं टायटल वाचून हे म्हणले की हां हे वाचायला पाहिजे. मी म्हटलं पण कधी वाचणार, तुम्हाला तर वेळच नाही. ते म्हणले हां नाही वेळ काढायला लागेल.